सिद्धिविनायक मंदिर परिसरामधील नरदुल्ला टँक मैदानावर कॉरिडॉर पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव समोर आलेला आहे आणि याला मात्र स्थानिक विरोध करतायत। हे मैदान परिसरामधील ज्येष्ठ नागरिक आणि महिला तसंच लहान मुलांसाठी एक महत्त्वाचं खेळाचं आणि विरंगुळाचं ठिकाण आहे आणि त्यामुळे या पार्किंग कॉरिडॉरला ठाकरेंच्या शिवसेनेकडून बराच विरोध होतोय। जर या ठिकाणी पार्किंगचे प्रकल्प उभारले गेले तर मुलांसाठीचे खेळाचे मैदान नष्ट होईल, परिसरातील मोकळी जागा कमी होईल, नागरिकांना व्यायाम, फिरणं आणि सामाजिक उपक्रमांसाठी उपलब्ध असलेली जागा गमवावी लागेल। या मैदानाच्या संरक्षणासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी ठाकरे गटाकडून मोर्चा काढला गेलाय। 5 वर्ष मैदान बंद आहे, 8 वर्ष, तेव्हा का नाही यांना सुचलं बाबा सिद्धिविनायकला द्यायचं तर एकाच वेळी होऊ दे, वरती खेळू दे। आज ऑलरेडी 25% मैदान आमचं गेलं आहे मेट्रोमुळे, हरकत नाही, लोकांची सेवा आहे त्याच्यामध्ये गेला हरकत नाही। आता ही भले महाराष्ट्रात नाही होऊ दे, दुसरीकडे अंडरग्राऊंड करा, इथेच काय पाहिजे त्यांना मैदान, लोकांचं मैदान। आता इकडनं ते आतमध्ये जाणार, तिकडनं बाहेर जाणार, अजून 25% त्याच्यात जाणार। त्यामुळे आमचा तर त्याला विरोध आहे, पार्किंगसाठी विरोध आहे आणि सिद्धिविनायकच्या ट्रस्टीनी आणि जे गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी त्यांनी लोकांशी चर्चा करावं, लोकप्रतिनिधी आम्ही सोबत असणार। सिद्धिविनायकचा त्रास काय लोकांना आहे ते सुद्धा त्यांना कळू दे।